हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कणूस कशा प्रकारे भरलंय, पूर्ण दाट आहे, व्यवस्थित आहे। आपण टाइम खत दिलं मित्रांनो, वॉटर सोलर खत दिलं। तुम्ही 1600-1700 रुपयाची थैली घेताय मित्रांनो, एका एकराला तुम्ही 3 ते 4 थैल्या टाकताय, तुमचा 5 ते 6 हजार रुपये खर्च होतोय। एवढं खर्च न करताना वॉटर सोलर घ्या, एकरी 3 किलो खत लागतं मित्रांनो। आणि ते खत कमी याच्यामध्ये 3 किलोचे खर्च होतो, 150 रुपये किलो वॉटर सोलर खत भेटतं मित्रांनो। 3 किलोचा खर्च झाला तुमचा 450 ते 500 रुपये, तुमचा खतामध्ये पण फायदा होईल वॉटर सोलर। आणि आपण झिंक सोडलं होतं मित्रांनो, झिंकचे एवढे फायदे झाले की झिंकमुळे मक्का आपली लवकर भरली, साईज गेन बी झाली। आणि वॉटर सोलर खताचे बरेचसे फायदे असे आहे की आपण जे वरून टाकतो मित्रांनो, ते 50% खत लागतं, वॉटर सोलर खत लागतं 90%। तुम्ही पाहू शकता 3.5 महिन्यामध्ये मक्काचा कणूस पाहू शकता मित्रांनो, तुम्ही हे पाहू शकता 3.5 महिन्यामध्ये आपली मक्का कंप्लीट झाली आहे। आज 13 फेब्रुवारी आहे, आज 13 फेब्रुवारी आहे। आणि 13 फेब्रुवारीच्या अवस्थेमध्ये पाहू शकता आपली मक्का खुळणी चालू आहे, तुम्ही पाहू शकता। अजून बरेचसे शेतकऱ्यांचं असं आहे की बा तुरीच्या अवस्थेमध्ये यांना काय करायचं, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। आपण 2च्या ठिबकवर जेमतेम पाण्यामध्ये, कमी पाणी आपल्याकडे, असं बी नाही की हवं पाणी आहे। बरेचसे लोक काय करतात, त्यांच्याकडे पाणी सावटा असल्यामुळे ते फट्ट्या एक करून टाकतात। एवढी फट्ट्या एक करायची गरज नाही मित्रांनो, तुम्ही 2ची ठिबक वापरा आणि अशी मक्का घेऊ शकता तुम्ही। 1.25च्या ठिबकवर काय होतं मित्रांनो, पाणी सावटं लागतं, आणि पाणी सावटं लागल्यामुळे आपल्या जो पाणी जेमतेम राहतं, इरी असतं, इरी उपसा मारून टाकतं मित्रांनो। आता प्रत्येक 2-4 वावराआडे इर होती मित्रांनो, बोरिंग होती, एका वावरामध्ये 2-2, 3-3 बोरिंग होत चालल्या दिवसेंदिवस, पाणी कमी होतंय। तर तुम्ही 2ची ठिबक वापरा, आणि 2च्या ठिबकमध्ये सुद्धा उत्पन्न येऊ शकतं कमी पाण्यामध्ये मित्रांनो। आपण 1 घंट्याच्या पाण्यामध्ये मक्का घेतलेली, तुम्ही पाहू शकता। बरेचसे शेतकरी काय करताय, ट्रॅक्टरवर लावताय, किंवा ते अंतर मोठं असल्यामुळे पाणी सावटं लागतं मित्रांनो। पाणी सावटायला दिवसभर पाणी लागतं मक्काले। आणि जर तुऱ्याच्या अवस्थेमध्ये मक्काला एकदम पाणी लागतं मित्रांनो। तुम्ही जर कमी पाणी असेल 2ची ठिबक जर वापरली, तर 2च्या ठिबकवर तुम्ही एका घंट्यामध्ये असं इतकं वल्ल करू शकता मित्रांनो, 1 फुटाचा असं गोल वल्ल करू शकता, आणि तेवढ्या पाण्यामध्ये तुमची मक्का येते। तुम्ही पाहू शकता कणूस पण आपलं चांगल्या प्रकारे भरलेले। आपल्याला कोणत्याही कंपनीचे जाहिरात वगैरे काही आहे नाही मित्रांनो। आपण शेतकऱ्याचं भलं कसं होता येईल, कसं करता येईल, त्याच प्रकारे आपण हे करतो मित्रांनो। आपला कुठलाही स्वार्थ नसून आपण फक्त शेतकऱ्याचं कसं भलं होईल आणि कमी पाण्यामध्ये कसं उत्पन्न होईल हे दाव्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि कमेंट करा, जेणेकरून आम्ही दुसरा व्हिडिओ बनवू शकतो मित्रांनो।